Hello student, welcome in biology video tutorial. We are learning topic number 4, that is kingdom Animalia. In last video we gone through the general characters of kingdom Animalia. Then we have also studied the criteria by which all the animals can be classified in a proper way. In this classification, we can see that all animals are grouped in a phylums, and these phylums are phylum Porifera, Nidaria, Ctenophora, Platyhelminthes, Aschelminthes, Annelida, Arthropoda, Mollusca, Echinodermata, Hemichordata and Chordata. आपण इथे बघू शकतो की किंगडम ॲनिमलिया हा जो काही किंगडम आहे, या किंगडममध्ये जे क्लासिफिकेशन केलेलं आहे, वर्गवारी केलेली आहे, ती कशा प्रकारे आहे तर सर्व प्राणी हे फायलम यांच्यामध्ये ग्रुप्ड केलेले आहेत आणि हे सगळे ग्रुप्ड आता आपण बघितले. यापैकी शेवटचा जो फायलम आहे, फायलम कॉर्डेटा, या फायलमचं अजून डीपमध्ये जे क्लासिफिकेशन आहे ते आपल्या टॉपिकमध्ये सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे त्या फायलम कॉर्डेटामध्ये कोणते कोणते अजून ग्रुप पडलेले आहेत, अजून कसं काय क्लासिफिकेशन केलेलं आहे हे आपण पुढे बघूया. The classification of the phylum Chordata, it is further divided into three subphylum, and that three subphylum are Urochordata, Cephalochordata and Vertebrata. हा जो फायलम कॉर्डेटा आहे, ह्याचं 3 सब फायलममध्ये विभाजन केलेलं आहे, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. आउट ऑफ दॅट the vertebrata is further divided into super classes, and there are 2 super classes. आता हे जे व्हर्टिब्रेटा हा जो सब फायलम आहे, याचं 2 सुपर क्लासमध्ये विभाजन झालेलं आहे, अँड दॅट सुपर क्लास आर स्पायसिस अँड टेट्रापोडा. स्पायसिस आणि टेट्रापोडा असे हे 2 सुपर क्लास आहेत. यापैकी स्पायसिस जो आहे, यामध्ये कोणते ग्रुप आहेत? अँड द स्पायसिस which include 2 classes. First class is Chondrichthysis and second is Osteichthysis. Then in superclass Tetrapoda, it is further divided into 4 classes, and that are Amphibia, Reptilia, Aves and Mammalia. Now these are only the names of that group which are mentioned here in the classification of kingdom Animalia. हे सर्व आता आपण जे बघितलं, हे किंगडम ॲनिमलिया याच्या क्लासिफिकेशनमध्ये असणारे जे ग्रुप्स आहेत, या ग्रुपची नावं आता आपण बघितली. परंतु यामध्ये कशा प्रकारे सर्व ॲनिमल्स, सर्व प्राणी हे ग्रुप केलेले आहेत, कोणत्या कॅरेक्टरवरून, हे आपण थोडक्यात इथून पुढे पिक्चरच्या स्वरूपात किंवा त्या डायग्रॅमच्या स्वरूपात, फोटोग्राफच्या स्वरूपात आपण स्टडी करूया. हा स्टडी करताना आपल्याला एक लक्षात येईल की ही जी वर्गवारी आहे, किंगडम ॲनिमलियाचं जे काही क्लासिफिकेशन आहे, यामध्ये उत्क्रांतीवादसुद्धा लक्षात घेतलेला आहे. इफ वी सी ऑल द क्लासिफिकेशन ऑफ किंगडम ॲनिमलिया, वी कॅन ऑल्सो अंडरस्टँड दॅट they are with the reference of the evolution. It means that the first group, first phylum will show the primitive organism, and the last phylum will show the highly organized organism. Let's see how they are grouped. The first phylum हा पहिला फायलम आहे. यामध्ये हे सर्व जे दिसत आहेत हे दगड नाही आहेत, हे ऑर्गॅनिझम आहेत. हे असे ऑर्गॅनिझम म्हणजे जिवंत प्राणी असे आहेत की यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑर्गनायझेशन झालेलं नाही आहे, यांना कोणतेही अवयव नाहीत. टिश्यूसारखा म्हणजे एकसारखे दिसणारे सेल्स, एकसारखं फंक्शन करणारे सेल्स, अशा प्रकारे कोणतंही ऑर्गनायझेशन नाही.
These animals do not have any organization, they have only perforated body, and the phylum is called as Porifera. नेक्स्ट ग्रुप, पुढच्या ग्रुपमध्ये आपण हे जे प्राणी बघतोय हे कसे आहेत? सर्व प्राण्यांमध्ये सॉफ्ट बॉडी आहे आणि त्यांचं जे बॉडी प्लेन आहे हे कोणत्या प्रकारचं असतं तर ब्लाइंड सॅक बॉडी प्लेन, आणि त्यांचं जे माउथ आहे म्हणजे तोंड आहे, या तोंडाच्या आजूबाजूला दे सराउंडिंग टू द माउथ दे हॅव टेंटॅकल्स, अँड धिस ग्रुप इज नेम्ड ॲज निडारिया. त्यानंतर हा सुद्धा साधारणतः त्याच प्रकारचा ग्रुप आहे, परंतु बॉडी जी आहे ही थोडीशी अजून ऑर्गनाइज्ड झालेली आहे. यांच्यामध्ये सुद्धा ब्लाइंड सॅक बॉडी प्लेन, देन टेंटॅकल्स हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. बट द another character, that is they have luminescence character, means what? On the surface of their body there are some kind of cells that can eliminate the light in dark, and these animals are found in deep sea, and the group name is Ctenophora. After that these animals are flat. हे जे ॲनिमल्स आहेत हे दिसतानाच कसे दिसतात आपल्याला? चपटे. अँड मेजॉरिटी ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स आर पॅरासाइट. हे परजीवी म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या शरीराच्या आतमध्ये म्हणजे दुसऱ्या सजीवांच्या आतमध्ये हे राहतात, त्यामुळे हे पॅरासाइट म्हणून ओळखले जातात. काही असे ऑर्गॅनिझम्स आहेत, इथे ब्लू कलरचा ऑर्गॅनिझम एक आहे, तो सुद्धा फ्लॅट वर्म आहे. तो मात्र कसा आहे? इंडिपेंडंट आहे, स्वतंत्र राहू शकतो. अँड द ग्रुप नेम इज प्लेटीहेल्मिंथेस. आफ्टर दॅट अस्कलमेंथिस. हा सुद्धा वर्म असलेल्या प्राण्यांच्या समूहाचा ग्रुप आहे, परंतु यांची जी बॉडी आहे ही कशी आहे? राऊंड वर्म म्हणजे गोलाकार बॉडी असते, म्हणून हा ग्रुप जो आहे यांना अस्कलमेंथिसमध्ये मेन्शन केलेले आहेत या सर्व प्राण्यांना. यानंतरचा जो ग्रुप आहे हा सुद्धा त्याचप्रमाणे आहे, परंतु द सेगमेंटेशन इज प्रेझेंट ऑन देअर बॉडी. त्यांच्या बॉडीवरती काय आहे? सेगमेंटेशन आहे. अँड दॅट सेगमेंटेशन दे आर क्लिअरली ॲज अ रिंग लाईक. रिंग segmentation are present, so they are included into the phylum Annelida. After that this is an interesting phylum. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि असा फायलम आहे की याचे जे मेंबर्स आहेत ह्या मेंबर्सची संख्या संपूर्ण पृथ्वीवरती इतकी आहे की इतर फायलम यांची जरी संख्या कन्सिडर केली तर सगळ्यात जास्त संख्या असलेला हा एक फायलम आहे, आणि जास्त व्हरायटी असलेला, जास्त डायव्हर्सिटी असलेला हा फायलम आहे. आणि या फायलमचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की जॉईंटेड लेग, एक्झोस्केलेटन, म्हणजे यांचं जे स्केलेटन असतं हे शरीराच्या बाहेर असतं, आतमध्ये सॉफ्ट बॉडी असते त्यांची, आणि अशा टाईपच्या स्केलेटनला एक्झोस्केलेटन असं म्हटलं जातं. The animals which are in this group and they have exoskeleton and they have jointed leg. As they have jointed legs, the name of this group is Arthropoda. Arthros means joint and poda means legs. So these are from the Arthropoda. After that there is another group of animals. In that group the animals are with soft body but they have shells on over them. म्हणजे यानंतरचा हा जो ग्रुप आहे या ग्रुपमध्ये जे ॲनिमल्स आहेत यांची सुद्धा बॉडी जी असते ही सॉफ्ट असते, परंतु ते शेलच्या आतमध्ये असतात, म्हणजे यांच्या सभोवताली शेल्स असतात. आपण समुद्रकिनाऱ्यावरती गेल्यानंतर आपल्याला जेवढे जेवढे शंख, शिंपले वगैरे जे दिसतात हे सर्व जे आहेत हे सजीव आहेत, म्हणजे त्यांच्या आतमध्ये सॉफ्ट बॉडी असते. ते ज्या वेळेला मृत पावतात फक्त शेल्स त्यांचा
शिल्लक राहतो आणि ते शेल्स आपल्याला तिथे मिळतात. तर हे जे शेल्स असलेले प्राणी जे आहेत हे सगळे या ग्रुपमध्ये मेन्शन केलेले आहेत. फक्त एक प्राणी असा आहे की ज्याला शेल नाही आहे, स्क्विड ज्याला आपण म्हणतो, स्क्विड. This is one exception which do not have shell, rather than all the other organisms they have proper shell over them, and the group name is mollusca. After that, another group. The animals in this group are with soft body, but on the surface of their body they possess spike or spine-like structure. म्हणजे हा जो ग्रुप आहे या ग्रुपमध्ये जे ॲनिमल्स आहेत त्यांच्या सरफेसवरती, त्यांच्या बॉडीवरती काटेरी आवरण असतं, म्हणून यांना त्या काटेरी आवरणामुळेच हे नाव दिलेलं आहे. Echinodermata. Ichnos means spine, काटे, and derma means skin. Echinodermata असं यांचं नाव आहे. Then next group is group is of such animals which are also referred as the connecting link between chordates and non-chordates. Chordates means पाठीचा कणा असलेले, the animals which have proper endoskeleton and they have vertebral column, and non-chordates means what? They do not have vertebral column, they do not have endoskeleton. And this group, the animals in this group, they are also called as the connecting link. Means they have endoskeleton like structure, but it is not made up of any cartilaginous material or any bony material. Just some tissues are there which can be mentioned as they have endoskeleton. And the group is called as hemichordata. Hemi means half, chordata means rod. After that, in this picture we can clearly see that all these are from the vertebrates. Means what? They have proper vertebral column in their body, and all these animals have endoskeleton. So the next phylum, that is chordata. Let's see further classification in chordata. In chordata there is also we can observe the evolution, that the first group will be primitive form and the last group will be as a highly organized form. The first group in this chordata, these are fish-like animal and they have notochord in their body, and the group name is subphylum. Now this is further division of phylum chordata, so there is a subphylum. That subphylum name is Urochordata. After Urochordata, there are some another organisms. They also have notochord in their body, but that notochord is not uh, all over the body, and which is primitive in form, and this group is called as Cephalochordata. After that, next group, the animals from the next group, they have proper vertebral column made up of bones, and they are called as superphylum vertebrates. And this superphylum vertebrate, that vertebrate are further divided into two superclasses. Out of that first superclass we will see that, and first superclass in which all the fishes are included. In that group, this is first superclass, that is species. And next in that superclass species, there are two classes. First class is
chondrichthysis, in which there are fish but they do not have bone like structure in their vertebral column. In another way, they have cartilaginous vertebral column in their body, or they have the endoskeleton made up of cartilaginous tissue, and that is known as the chondrichthysis. Chondron means cartilage and the ichthysis means fishes. After that, these are normal fishes that we see regularly, or easily we can find them in fresh water as well as in marine water also. And these are bony fish. The endoskeleton is made up of bone. So these are the next group that are called as osteichthysis. Oston means bone and ichthysis means fish. So the class name is osteichthysis. Then the superclass, and this superclass in which proper vertebral column is there, which is made up of bone, and that superclass is further divided into the class amphibia, the animals which can survive in water and terrestrial also. So they are also called as amphibia. The special character in some animals, they can respire through their skin also. The class amphibia. Next class is the animals in which all the animals we can say they are reptile, or आपण त्यांना असं म्हणू शकतो की हे सगळे सरपटणारे प्राणी आहेत. म्हणून या सरपटणाऱ्या प्राण्यांचा एक ग्रुप आहे आणि ह्या प्राण्यांच्या ग्रुपला त्या ग्रुपनुसारच नाव आहे क्लास रेप्टिलिया. इन नेक्स्ट क्लास दीज ऑल आर बर्ड. हा जो ग्रुप आहे या ग्रुपमध्ये सगळे काय आहेत, पक्षी आहेत. एवियन नेचर, द हॅबिटॅट ऑफ दॅट ग्रुप इज एवियन. बाय दॅट हॅबिट म्हणजे ह्याला एवियन हॅबिट असं म्हटलं जातं, आणि यावरूनच त्यांच्या ग्रुपला नावसुद्धा पडलेलं आहे द एव्ज, द क्लास एव्ज. अँड सगळ्यात लास्ट आपण बघूया, हा एक असा ग्रुप आहे की जो ग्रुप स्तनधारी प्राणी म्हणून ओळखला जातो. यांचं वैशिष्ट्य म्हणजे बॉडी इज कवर्ड बाय द हेअर. यांच्या बॉडीवरती हेअर लाईक स्ट्रक्चर असतं. त्यानंतर इयर पिन्ना इज प्रेझेंट. कानांची पाळी ही बाहेर आलेली असते. तर हे काही जनरल कॅरेक्टर्स आहेत ह्या ग्रुपचे, आणि त्या ग्रुपचं नाव आहे क्लास मॅमेलिया. मॅमी मीन्स ब्रेस्ट अँड nipples. On that character, the group name is mentioned as Mammalia. Now, according to all these group, there is another question, or another question that you have to answer in the comment box in this video. And the question is, name the class of these animals belonging to. आता यामध्ये या पिक्चरमध्ये 2 ॲनिमल्स दिलेले आहेत. तिसरं जे पिक्चर आहे ते फक्त डायग्रॅम आहे. सेकंड पिक्चरचं डायग्रॅम आहे. हा ॲनिमल कळावा यासाठी ही डायग्रॅम दिलेली आहे. हे 2 जे ॲनिमल्स आहेत, हे 2 ॲनिमल्स कोणत्या क्लासमध्ये येतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. Whatever the main point are there in this video, the students are requested to note down in their notebook. यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे असतील ते सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत, आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. थँक्यू.